हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणताही डेली व्लॉग दाखवणार नाही आहे, कोणती रेसिपी नाही आहे किंवा कोणताही स्किन केअर नाही आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये जी माझी आजपर्यंत जी जर्नी होती किंवा मला टू व्हीलर येत नव्हती आणि त्याचविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ज्या महिला स्पेशल ज्यांना टू व्हीलर चालवायला येत नाही किंवा स्कूटी वगैरे त्यांना चालवण्याची खूप इच्छा आहे पण मनातून खूप भीती वाटते, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमचाही जो कॉन्फिडन्स डगमगतो कुठंतरी वाटतं की करावं काहीतरी आणि परत तुमचा मूड ऑफ होतो किंवा तुम्हाला भीती वाटते, तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे नक्की कळेल। व चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईबही करा। जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन जुळलेले आहेत, नवीन सबस्क्रायबर आहेत, त्यांच्यासाठी स्पेशल मी माझ्या चॅनलवर डेली व्लॉग्स, ब्युटी टिप्स व काही रेसिपीज घेऊन येत असते, जशी मला वाटते तशी। व काही मोटिवेशन व्हिडिओ लेडीजसाठी, ज्या लेडीज काहीतरी करू इच्छित आहे पण त्यांना करता येत नाही, त्यांच्यासाठी हे व्हिडिओ माझे असतात। आणि आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईबही करा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यापासून जेव्हा मी स्टार्ट केलं, म्हणजे ह्या गोष्टी, म्हणजे काही गोष्टी आपल्याला येतात, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही गोष्टी आपल्याला येतात, काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात, पण आपली मनातून कुठेतरी आपला जो कॉन्फिडन्स असतो, आत्मविश्वास असतो, तो डगमगतो। तर त्याच्यासाठी काय काय मी करते आणि मी कशा प्रकारे या गोष्टींवर मात केली। खरं तर मला खूप इच्छा होती की मी कधीतरी गाडी चालवावी व स्कूटी चालवावी, अशी खूप इच्छा होती। स्कूटी नाही, आता तर इच्छा खूप वाढली आहे की मी बुलेट चालवावी, हे ते 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 काय काय। पण जेव्हा मला स्कूटी येत नव्हती, जेव्हा बाकीच्या लेडीज स्कूटीवर मी बघायचे ना, तर असं वाटायचं की कसं चालवत असतील हे, एवढं कॉन्फिडन्सनं, किंवा दोन दोन कोणीतरी घेऊन जातं आहे, डबल सीट वगैरे। तर खूप असं भीती वाटायची आणि बघून छानही वाटायचं की अरे वा, त्या किती भारी, म्हणजे त्यांचं सगळं काम करून घेतात ते। म्हणजे काही काम असलं की बाहेर त्यांना रिक्षा करून जावं लागत नाही किंवा बसने जावं लागत नाही, किंवा त्यांच्या मिस्टर येण्याची वाट त्यांना बघावी लागत नाही। काही अर्जंट काम असलं की त्या स्वतः करू शकतात। आणि माझ्या मिस्टरांची जॉब अशी आहे की ती घरीच नसतात, कंटिन्यू घरी नसतात, म्हणजे कधीतरी काही अर्जंट काम असलं की मला मग खूप धावपळ व्हायची माझी आणि खूप चिडचिडही व्हायची माझी। कित्येक वेळेस मी मुलांना घेऊन ऑटोने आले आहे आणि आम्ही थोडंसं आउटसाईड राहतो, म्हणजे मेन सिटीमध्ये राहत नाही, त्याच्यामुळे कधी कधी अशाही गोष्टी प्रसंग आले की मी लहान मुलांना माझ्या इथं माझे जे शेजारी आहे ते खूप सपोर्टिव्ह आहेत। खरं तर खूप वेळा त्यांनी मला मदत केली आहे, पण कसं असतं ना की शेवटी आपल्याला परत परत कोणाला सांगावं वाटत नाही। मग खूप वेळास ते मला घेऊन जायचे मुलांना, पण मला मनात कुठंतरी असं कसं तरी वाटायचं की मला जर गाडी आली असते तर मी माझ्या मुलांना घेऊन गेले असते, किंवा काहीतरी केलं असतं, म्हणजे सोबत तरी कोणाला नेलं असतं, माझी स्वतःची गाडी असती तरी। तर ह्या गोष्टी तुमच्या मनात वाटतात आणि खूप वेळा असं झालं आहे की मी मुलांना घेऊन पायी गेले दवाखान्यात, तर तेव्हा खूप गिल्टी फील व्हायचं की आपलं जाऊ द्यात, पण हे मुलांना त्यांची तब्येत बरी नसताना मी त्यांना असं घेऊन जाते, तर मला वाईट वाटायचं त्या काळात। तर त्याच प्रसंगी मी खूप वेळा विचार केला की मी गाडी शिकणार, आणि माझे मिस्टर ते पण मला सपोर्ट करायचे। पहिले म्हणायचे की आपण घेऊया, हे करूया, ते करूया। त्यांनी कधी म्हटलं नाही मला की तू शिकू नकोस, अशा कोणत्याही गोष्टी त्यांनी आजपर्यंत मला सांगितलेलं नाही की तू करू नकोस, ते म्हणतात। पण कुठेतरी म्हणजे त्यांना ही भीती होती की मी कंटिन्यू घरी नसतो आणि जर हिला काही झालं, म्हणजे मी पडले वगैरे, मला लागलं, तर मुलांचे हाल होतील आणि माझंही ते काहीतरी अवघड झालं, म्हणजे मेजर काहीतरी लागलं तर काय करायचं। म्हणून ते खूप वेळा मला म्हणायचे की कर काही, पण जरा विचार करून कर, कारण कसं आहे की माझी ड्युटी अशी आहे की मी ड्युटी सोडून कंटिन्यू येऊ शकत नाही व सुट्ट्याही त्यांना भेटत नाही। मग नाही सुट्टी, म्हणजे जर त्यांनी त्यांच्या मनाने जर राहिले, म्हणजे सुट्टी काढून असेच, सुट्ट्या असून किती असणार आहे, 5-6 असतात, त्याच्यानंतर म्हणजे काही सुट्ट्या आपण काढलेल्या असतात मध्येच, तर त्यांना सुट्ट्या नसतात जास्त करून। तर त्यामुळे ते मला म्हणायचे की नको, हे असे रिस्क घेऊ नको, असं तसं। म्हणून मी कोणाच्या गाडीवर शिकायला कधीच मी हे केलं नाही। आणि गावी असताना मी एकदा गाडी चालवायला घेतली होती, तर स्कूटी, म्हणजे मी झोपेतून उठले गावाकडे, म्हणजे माझा मुलगा कदाचित 3 वर्षाचा होता, माझा 3 वर्षाचा पण नव्हता मुलगा, 2.5 वर्षाचा असेल। तेव्हा मी गावाकडे गेले होते आणि उठले मी, आणि माझी बहीण होती, तिला गाडी यायची, आणि
म्हणजे आत्याची मुलगी होती, ती पण गाडी म्हणजे चालवायला शिकली. तिने माझ्यासमोर गाडी चालवली आणि ती लुना असते ना, ती जुनी गाड्या असायच्या त्या, तर ती गाडी बघितली. मी म्हटलं ह्या एवढ्या लहान असून माझ्याहून त्या गाडी चालवत आहे, मी का चालवत नाही. उठले सुटले काहीच माहिती घेतली नाही गाडीची, की गाडी कशी चालवायची असते, काय करायचं असते, अजिबात काही माहिती नाही. आणि डायरेक्ट बसले आणि थोडंसं पुढे गेले आणि पलटी झाली गाडी, पडले मी. आणि तेव्हा सगळे माझ्यावर एवढे हसलेत ना, आणि त्या गोष्टी म्हणजे ते हसलेत तेव्हा राग आला मला, पण त्याच्यानंतर खूप वेळा त्या गोष्टींवरून घरात हसण्यात आलं. म्हणजे ती एक कॉमेडीच झाली. परत त्याच गोष्टी माझ्यासमोर म्हणजे यायच्या, त्यांना ते कॉमेडी वाटायचं, पण माझ्या जीवाला कुठेतरी लागलं की आपण पडलोय, आपल्यापेक्षा लहान असून ते गाडी चालवते, आपण चालवू शकत नाही. खूप राग आला आणि तेव्हा मला लागलं पण होतं, खरचटलं होतं. कारण झोपेतून उठल्या गाडीवर कोणी बसतंय का? मी बसले. आणि ते पण फर्स्ट टाईम असं कोणी करत नाही. सगळ्या माहिती घ्यावी पाहिजे. जर तुम्ही गाडी चालवताय तर तुम्हाला ते काही गोष्टी पहिलेच माहीत असायला हव्या. ब्रेक कशाने होतोय किंवा ब्रेक कसा लागतो किंवा गाडी बंद कशी करायची, स्टार्ट कशी करायची, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही गाडी शिकायला जा. केव्हाही शिकायला जाल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर मी पडले होते आणि खूप असं खरचटलं. सायकल वगैरे मला यायची, पण ती गाडीवर फर्स्ट टाईम मी बसले होते. आणि सायकल मी जास्त करून म्हणजे चालवलीच नाही, कारण माझ्यासोबतच्या ज्या मुली होत्या शाळेत, तर त्या पायी जायच्या आणि मी एकटी सायकलवर जाणार म्हणून मला म्हणजे कधी वाईट वाटायचं. म्हणजे कसं तरी व्हायचं की मी एकटी जाणार, मला कोणी सोबती नाही, बोलत बोलत आम्ही जायचो मजा करत. तर ते छान वाटायचं. आणि मी पडले आणि त्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टीहून आत्ताही म्हणजे हसत असेल कदाचित. खूप वेळा या गोष्टींवर आमच्या घरात हसणं झालं. आमच्या घरात अशा गोष्टी होत्या की खूप वेळा म्हणजे एक ती मागची गोष्टी आठवून आपण परत जेवताना काही करताना त्या गोष्टी आठवून हसायचो. खूप वेळा ह्या गोष्टी झाल्यात आणि ती गोष्ट माझ्या मनाला एवढी लागली होती, तर मी कधीही म्हणायचे की एक दिवस मी यांना सिटीमध्ये म्हणजे मेन याच्यामध्ये ट्रॅफिकमध्ये किंवा सिग्नल असतात अशा ठिकाणी मी गाडी चालवून दाखवेन. ही इच्छा होती माझी खूप दिवसाने. प्रत्येकाची, तुम्ही मला जे बघताय त्यांच्या मनात खूप साऱ्या असतील अशा लेडीज ज्यांना गाडी चालवणं म्हणजे आवडतंय पण भीती वाटते. तर मी काय केलं मग, नंतर इथं आम्ही कोल्हापूरला आलो आणि त्याच्यानंतर 1-1.5 वर्षात इथं आमच्या शेजारी एक ताई राहतात. त्यांचे मिस्टरांनी त्यांना म्हटलं की एक ताई गाडी शिकवतात. आणि त्यांनी असं म्हटल्यावर माझ्या मनात असं हेच लागलं, ते हुरहुर लागलं की गाडी शिकवणार म्हणजे मला गाडी शिकायची आहे. मी खूप वेळा म्हणायची की मला गाडी शिकायचीच आहे. तर त्या ताईंना लावलं. तर म्हटलं मी पण क्लास लावते म्हटलं. तर त्याच्या ताई होत्या शिकवणाऱ्या, तर इथे येऊन शिकवायच्या. तर अक्षरशः पहिल्या दिवशी त्यांनी मला नेलं गाडीवर. तर पहिल्या दिवशी असं तेव्हा पण मी थोडीशी गाडी चालवली, म्हणजे चालवली तरी मी थोड्या वेळ चालवली आणि ती गाडी पलटी झाली माझ्याकडून आणि ती माझ्या पायाला लागलं. पण तेव्हा मी माझ्या मनाला सांगितलं, पडले मी. ते येईपर्यंतच मी गाडी उचलून म्हणजे उभी शिकवायला आलात आणि आम्ही गेलोत बाहेर ग्राउंडवर आणि शिकवायला गेलं. थोडंसं मी बसले, म्हटलं मी बसणारच नाही. मी त्यांना म्हटलं मी बसणार नाही. तर त्या म्हटल्या मला की मग कशाला, म्हणजे आलात कशाला तुम्ही, आपण आलोत कशाला इथं. तर त्यांनी खूप गोष्टी शिकवल्या. जरी गाडी पडली, गाडीला काही झालं तरी काही हरकत नाही, फक्त तुम्हाला काही व्हायला नको, असे 10-10 वेळात मला सांगत होते. तुमचं बाळ आहे. माझी मुलगी 2 वर्षाची होती तेव्हा, मुलगा मोठा झालेला होता. आणि त्यांनी असं म्हटलं मला की काही झालं तर कॉन्फिडन्स डगमगू देऊ नका, काही होत नाही. मग त्यांनी असं म्हटल्यावर मी म्हटलं की चला शिकूया, जाऊया. तर गाडी स्टार्ट केली, थोडंसं पुढं गेलं आहे आणि परत ती गाडी पलटी झाली. एका साईडला मी हे केलं, मी ब्रेकच दाबून ठेवलं आणि स्पीड पण वाढवली खूप सारी आणि ब्रेक दाबलं. तर मग ती ऑफकोर्स गाडी एका साईडला जाणार, त्याचा तोल. तर गाडी एका साईडला झाली, म्हणजे मी पडले नाही, पण माझ्या मांडीला ती गाडीचा जो हे होता सगळा वजन होता माझ्या पायावर आला. आणि खूप म्हणजे हे झालेलं मला तेव्हा. असं 5-6 दिवस असा डाग होता, तो असा हिरवा माझ्या पाय झालेला. तर लागलं मला, पण मी त्यांना सांगितलं नाही मला काहीच लागलं नाही म्हटलं. असं सांगितल्यावर असंच डगमगत राहिलं आणि मला ते आठवलं तेव्हाचं की मला असेच हसले होते सगळे. मी उचलली गाडी,
परत दोन तीन राऊंड मारले. म्हटलं नाही मी चालवते. तर त्या म्हटलं ताई तुम्हाला लागलं वगैरे ना. म्हटलं काहीच लागलं नाही मला अजिबात लागत नाही म्हटलं. असं म्हटलं. त्या म्हटलं नको ताई बाळ आहे लहान. तर तरी मी म्हटलं नाही. आणि ही गोष्ट खरी आहे, जेव्हा तुमचं काही गोष्टींवरून अपमान झालेलं असतं किंवा काही गोष्टींवरून अपमान म्हणत नाही, हे हसण्याची गोष्ट होती. पण मी माझ्या जीवाला खूप लावून घेतली होती गोष्ट, की एक दिवस मी गाडी चालवणार आणि मी चालवून दाखवणार. आता तुम्ही म्हणाल गाडी चालवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे, पण काही लेडीज माझ्यासारख्या असतात ज्यांना खूप भीती वाटते गाडीची आणि त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मी दुसऱ्या म्हणजे त्या दिवशी तर थोडीफार चालवली, दुसऱ्या दिवशी थोडीशी चालवती आणि तिसऱ्या दिवशी डायरेक्ट मी रोडवर नेली. म्हटलं ताई मी नेणार रोडवर. तर त्या हसत होत्या, ताई आपण कसं नेऊया. म्हटलं डायरेक्ट कसं. आणि जेव्हा मी पहिल्यांदा चालवून राऊंड मारलं तर तो माझ्या मिस्टरांना मी व्हिडिओ पाठवला, त्यांना विश्वासच होईना की ही गाडी शिकली. मग त्यांनी त्या दिवशी ही म्हणजे त्यांच्या स्टेटसला ठेवलं होतं की शिकली आमची गृहमंत्री, गाडी शिकली. तेव्हा खूप छान वाटलं. आणि खूप लोकांनी कमेंट पण केलं त्यांना की छान झालं वहिनी शिकल्यात असं तसं. तर खरं गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही काहीही करा तर त्याला तुमचं सपोर्ट म्हणजे तुमचा जो पार्टनर असतो त्याचा सपोर्ट खूप गरजेचा असतो. तर त्यांनीही मला खूप सपोर्ट केला आणि नंतर मी काही गोष्टी शिकले. तिसऱ्या दिवशी मी म्हटलं तुम्हाला मी रोडवर गेले आणि चौथ्या दिवशी डायरेक्ट मी त्यांना घेऊन डबल सीट गेले. आणि मला स्ट्रेट चालवायला काही होत नाही, म्हणजे भीती वाटायची नाही. पण जेव्हा वळण यायचं ना तेव्हा मला खूप घाबरायची. हे जे नवीन शिकताय त्यांना होतं आहे पहिले. पण एकदा की तुमच्या म्हणजे हातात गाडी बसली की नक्कीच तुम्हाला गाडी येते. पण सराव गरजेचा आहे. जर तुम्ही 5-6 महिन्यात एकदा गाडी चालवताय तर काहीच अर्थ नाही शिकण्यात, कारण प्रॅक्टिस खूप गरजेची असते. ते मग एखाद्या पेपराचा सराव असो किंवा कोणत्याही गोष्टीची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. तेव्हाच तुम्ही फुल कॉन्फिडन्सने काही गोष्टी करू शकता. तर तेव्हा मी गाडी शिकले आणि नंतर हळूहळू म्हणजे यायला लागली मला. 15 दिवस झाले आणि त्याच्यानंतर काय मी शिकले नाही. त्याच्यानंतर छोटासा माझा ऑपरेशन झाला होता, तर त्याच्यामुळे मी बंदच केला. आणि मग नंतर 1-1.5 महिन्यानंतर परत मिस्टर आले. मग आम्ही नवीन गाडी घेतली. मागच्या दिवाळीला आम्ही गाडी घेतली होती. 1 वर्ष झाला माझ्या आता गाडीला, स्कूटीला घेऊन. तर त्याच्यानंतर हे पण होते की हे करायचं होतं, लायसन पण पाहिजेच, कारण गाडी शिकून उपयोग नाही. कदाचित आपल्या हातून काही झालं, जर समोरच्याची चुकी असली, आपली जरी नसली, तर आपल्याकडे जर लायसन नसेल तर आपल्यालाच चुकीचं ठरवलं जातं. आणि तिथे मग CCTV वगैरे त्याचं हे बघत नाही, पण फक्त लायसन आहे का हे बघतात. तर पहिले जेव्हा तुम्ही गाडी शिकाल तर त्याच्यासोबतच एकदा लर्निंग लायसनला अप्लाय केला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला जर ट्रायल वगैरे घेतली जाते, त्याचं थोडंसं टेस्ट असतं ते घेतलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला गाडीही दिली जाते, म्हणजे शिकायला तिथे ट्रायल करायला, जर तुमच्याकडे म्हणजे तुमचे जे शिकवणारे असतील ते. तर तसं झालं, शिकवलं वगैरे मला व्यवस्थित त्यांनी. आणि त्यांनी म्हणजे त्यांचा जो चार्ज होता तो त्यांनी घेतला आणि त्याच्यातच त्यांनी म्हटलेलं की लायसन वगैरे करून भेटेल. तर मी 1 महिना झालं हे केलं, तिथे जाऊन टेस्ट असते ते दिलं. तिथं थांबावं खूप लागतं, खूप पेशन्सचं काम आहे लायसन वगैरे काढणं, किंवा तिथे खूप गर्दी असते सकाळपासून नंबर. तर आज सकाळपासून मी माझं टेस्ट ते घेतलेलं होतं. नंतर लर्निंग लायसन मला छोटा जो असतो डुप्लिकेट तो दिलेला होता, कच्चा लायसन म्हणतात त्याला. तर आज मी सकाळपासून गेले तिथं. सकाळी मी 9ला गेले इथे, त्यांनी म्हटलं 10पर्यंत या. तर इथं 9ला मी इथून निघले. त्याच्यानंतर तिथं गेले 10 वाजले. तर एवढे नंबर होते, म्हटलं आता सणासुदीचं कोणी नसणार, पण कशाचं तिथे एवढी गर्दी होती. 2 वाजेपर्यंत नंबर लागणार आहे असे ते म्हटले. मग मी जेवण केलेलं नव्हतं, मुलाला मी डबा करून दिला होता आणि मी तशीच गेलेले. मग तिथं घेतलं काहीच नाही, थोडंसं खाऊन या म्हटलं, काहीतरी खाऊन आले आणि झालं. आणि आज माझा ट्रायल पण झाला छानपैकी. आता थोड्या दिवसात माझे लायसन पण भेटून जाईल. तर ज्या गोष्टी आपल्याला खूप अवघड वाटतात त्या गोष्टी सोपं करणं हे आपल्या हातात असतं. कॉन्फिडन्स आणि स्वतः असं म्हणायचं तू करू शकते. दुसरं कोणी म्हणायचं नाही किंवा दुसरं कोणी म्हणत नाही, पण आपण स्वतःला म्हणायचं तू करू शकते, तर नक्कीच करू शकते. ज्या गोष्टी आपल्याला अवघड वाटतात त्या गोष्टी नक्की करून दाखवायच्या समोरच्याला. आणि आपण बोलून उपयोग नसतो. समोरच्याला जेव्हा आपण पुढे जातो किंवा आपण 2 पाऊल पुढे घेतो ना, तेव्हा जे समोरचे असतात ते त्यांचं बोलण्याचं किंवा हे करण्याचं जे हे असतं ना ते कमी होतं. माझे मुलं झोपलेत त्याच्यामुळे थोडंसं हे होत आहे,
हळू आवाजात मी बोलते, तर समजू शकता तुम्ही. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया. आणि ज्या महिला गाडी शिकण्यासाठी हे करतायत, तर पहिले मी तुम्हाला हे सांगेल की एक चांगलं हे घ्या, जे ड्रायव्हिंग स्कूल असतात बघा, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, तर तिथे जा. ते छानपैकी ट्रेनिंग देतात तुम्हाला, 15 दिवसाची 12 दिवसाची. त्यात तुम्ही खूप छानपैकी करू शकता. आणि जास्त करून आता पावसाळ्यात न करता हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात गाडी चालवायला घ्या, हीच मी म्हणेन. कारण पावसाळ्यात खूप साऱ्या रस्ते खराब असतात काही गोष्टी, आणि खराब रस्त्यावर शिका, म्हणजे चांगल्या रस्त्यावर चालवताना तुम्हाला हे होणार नाही. तर आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. ज्या महिलांना गाडी शिकायची आहे नक्की ट्राय करा. असं डायरेक्टली गाडीवर बसून घेऊ नका माझ्यासारखं उठल्या उठल्या. ट्राय करत राहा, नक्की प्रत्येक गोष्ट ही सोपी होते. आणि आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. तर चला, आजच्या रूटवर इथंच आपण हे व्हिडिओ हे करते, मी एंड करते व्हिडिओचा. भेटूया आपण परत एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.